बातमीचे प्रायोजक आहेत अफसान ज्यूस अँड फालुदा। फालुदा, मस्तानी, बासुंदी, खजूर ज्यूस, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण अफसान ज्यूस अँड फालुदा, पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर। नागपुरात पहिला उमेदवारी अर्ज दाखल। नागपूर व्यंकटेश्वर स्वामी महाराजांनी भरला लोकसभेचा अर्ज। विजय मानकर यांनी नागपूर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून पहिल्या टप्प्यातील पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरू झाले आहे। मी श्री व्यंकटेश्वर महास्वामीजी सोलापूरवरून आलेलो आहे। तुम्ही नागपूर लोकसभेतून उमेदवारी अर्ज दाखल करताय, काय नेमकं आहे, कशासाठी तुम्ही इथून? आज सुरुवातीचं 10 नागपूर हे मतदारसंघाचं अधिसूचन झालेलं आहे। माननीय मंत्रीजी नितीन गडकरीजी इथं भाजपाकडून स्पर्धा करत आहेत। मी त्यांच्यासोबत असतो, पूरक उमेदवार म्हणून नामांकन करायला आलेलं आहे। काय पूरक उमेदवार म्हणून नेमकं कशासाठी तुम्ही नामांकन करते? नाही, माननीय मंत्रीजी सगळं देशामध्ये चांगलं मोठं काम केलेत, भारतमाला रोड केलेत, सगळे माझे एक स्वप्न होतं ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलेत। त्याप्रमाणे मी त्यांच्यासोबत आहे व त्यांना दीर्घायुष्य भेटू दे, त्यांचे कामं अजून होऊ दे, देशामध्ये त्यांचं काम जास्त प्रमाणे होऊ दे म्हणून ते एक आशा आहे माझी। महाराज, जर तुम्हाला त्यांचं म्हणजे त्यांना मोठे नेते मानता तुम्ही, तुम्ही तुमचा फॉर्म न भरता त्यांच्यासाठी हवन करायला पाहिजे। हो करतो, पण फॉर्म ती लिगली फॉर्मॅट्स आहेत सबस्टिट्यूट कॅन्डिडेट म्हणून, त्याप्रमाणे मी तिथं देतो। नाही, मी स्वतः देतो। त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार? नाही, विरोध नाही, आम्ही पूरक उमेदवार म्हटलं त्यांच्यासोबत राहतो। 28 ला मागे घेणार का तुम्ही? नाही, मागे घेत नाही। मग मागे घेत नाही तर मग निवडणूक लढणार? तुम्हाला मत द्यायचं की गडकरींना मत द्यायचं? गडकरींना मत द्यायचं आहे। मग तुम्ही कशासाठी? मी पूरक उमेदवार राहतो त्यांच्यासोबत। त्यांच्याशी बोलणं झालंय का गडकरींशी तुमचं? नाही, बोलणं नाही, आमचे ते मोठे नेते आहेत, देशासाठी काम करायचं आहे, बरे बोलत बसून काही उपयोग नाही आहे। देशासाठी त्यांचे रोडच दिसतात लोकांना डोळ्यामध्ये, मी येताना त्यांच्या रोडवरून येतो जातो असं आहे। मग तुम्ही फॉर्म भरताय कशासाठी नेमकं? मी पूरक करायचं नाही, पूरकही म्हणता, त्यांचा अर्ज जर स्वीकारला असेल तर तुमचा पूरकचा काय उपयोग आहे? मग नाही, मी सोलापूरमधून लढतो ना। तुम्ही आणखी कुठून अर्ज दाखल करता? तुमच्यासाठी की गडकरीसाठी? मी गडकरीसाठी आवाहन करणार आहे। आणखी कुठून जास्त लीडमध्ये जनता निवडून द्यावा गडकरी साहेबांना। आणखी कुठून अर्ज दाखल करता? मी सोलापूरहून देतो। सोलापूरमधून 42 लोकसभा राखीव सोलापूरमधून लढतो। धन्यवाद, थँक्यू। खूप खूप धन्यवाद।